नारायण कॉन्स्टेबल इतके दिवस जिल्ह्याच्या गावी होता. खात्यात चिकटल्यापासून तो दुसरीकडे कुठे गेला नव्हता. एकाच ठिकाणी त्याने 3-4 वर्ष काढली होती. कामही बऱ्यापैकी केले होते. आता नुकतीच त्याची तालुक्याला बदली झाली होती. तालुक्यात हिंडण्याचा, गावगणना फिरण्याचा त्याला अजिबात अनुभव नव्हता. पण तो घ्यायची त्याची तयारी मात्र होती. कुणीकडून तरी काम करावे, वरिष्ठाने पाठ थोपटावी आणि भराभर बढती मिळवावी अशी त्याची साधीसुधी इच्छा होती. त्यामुळे कुणीही कसलेही काम सांगितले तरी इतरांच्या प्रमाणे तो अंगचोरपणा करीत नसे. चट्टदिशी होय म्हणत असे आणि आपल्या कामाला निघत असे. त्यामुळे वरच्या साहेबांचे त्याच्याविषयी बरे मत होते. तालुक्याला बदलून येऊन त्याला 15-20 दिवस झाले होते. अजून तो गावगणना रजिस्टर भरू लागला नव्हता. ऑफिसातली बारीक सारीक कामे सांभाळीत होता. तेवढ्यात त्याला हवी असणारी गोष्ट घडून आली. कुठल्या तरी गावच्या पाटलाच्या माणसामार्फत वर्दी रिपोर्ट आला. गावात कुणाचे तरी घर फुटले होते, चोरी झाली होती आणि पुढच्या सगळ्या भानगडीसाठी पोलिसांची गरज होती. संशयित आरोपीही गावातीलच कुणीतरी होता. तेव्हा पंचनामा पाहून 4 गोष्टींची खात्री करून घेऊन जमल्यास कुणाला तरी धरून तालुक्याला परतायचे होते. रात्री रोलकॉलच्या वेळी साहेबांनी नारायणला हाक मारून ही गोष्ट समजावून दिली आणि विचारले, "मग जातोस का तू?" नारायण मनातून थोडासा खट्टू झाला होता. कारण तालुक्यातले काम म्हणजे मोठा खून, धाडसी दरोडा, जबरी अत्याचार अशा त्याच्या कल्पना होत्या आणि अशा प्रकरणांचा तपास करण्यात मौज होती, हिमतीची गोष्ट होती. हे प्रकरण तर अगदीच साधे होते. कुठली तरी चोरी काय आणि तपास तो काय करायचा? त्यातून चोरीचा वहीम गावातल्याच कुणावर तरी होता. म्हणजे तर फार साधे काम होते. जरा आडवे तिडवे घेतले की सापडेल माणूस. त्यात एवढी बहादुरी कोणती असणार? पण मनातले हे विचार नारायणने बाहेर दाखवले नाहीत. तो उत्साहाने म्हणाला, "होय साहेब, जाईन की. त्यात काय मोठंसं?" सखाराम कॉन्स्टेबल साहेबांच्या मागच्या बाजूला उभा होता. नारायणचे उत्तर ऐकल्यावर आश्चर्याचा भाव आणून तो म्हणाला, "अरे काल तुला ताप आला होता ना, मग कशाला जातोस? बरं वाटत नसेल तर राहू दे." साहेब चांगला माणूस होता. सखारामकडे बघत तो म्हणाला, "असं का? मग राहू दे. जाईल दुसरं कोणीतरी." नारायणला आश्चर्य वाटलं. त्याला काही कळलं नाही. सखारामने केलेल्या खाणाखुणांकडे तो दुर्लक्ष करून बोलला, "कोण? मी? मी आणि कधी आजारी पडलो तो?" साहेब खुलाशासाठी सखारामच्या तोंडाकडे बघू लागला. तसा सखारामने भोळेपणाचा आव आणून घाईघाईने खुलासा केला, "कोण म्हटलं बरं?" "अरे कुणीतरी म्हटलं मगाशी, तुला ताप आला होता काल म्हणून." नारायणाने जोरजोरात मान हलवली. "नाही बुवा, कोणीतरी चुकीचं सांगितलं मग." साहेब संतपणे म्हणाले, "असो, तुझी तब्येत ठीक आहे ना आता?" "अहो अगदी ठणठणीत." "मग जाणार का उपरीला?" "हो, जातो की." "शाब्बास, मग निघ उद्याच्याला." "होय साहेब." "आणि हे बघ, नीट तपास कर. आरोपी पकडून आणायचा इथं. बघू तुझी बहादुरी." "साहेब, बरोबर करतो बघा काम. करतो का नाही ते बघाच." मग साहेबांनी त्याला आणखी काही गोष्टी सांगितल्या, सूचना दिल्या. त्या सगळ्या नारायणाने नीट लक्षात ठेवल्या. ऑफिसात राहिलेले काम संपवले. गावगणना रजिस्टरात पहिल्यांदा नोंद केली आणि साहेबाला पुन्हा एकदा सांगून तो लगबगीने बाहेर पडला. भराभर पावले उचलून रस्त्यावर आला. तेवढ्यात कुणीतरी त्याला हाक मारली, "अहो नारबा." हाक ओळखीची वाटली म्हणून नारायण थांबला. मागे वळून पाहू लागला. बघतो तर सखाराम उभा होता. "का हो?" "चला की, आम्हालाही यायचं आहे बाहेर." "होय काय? चला तर मग." दोघेही बरोबरीने पावले टाकीत रस्त्यावरून निघाले. सखाराम थोडा वेळ मुकाट्याने चालला. मग म्हणाला, "अरे तुला काय खूळबीळ लागले काय नारायण? आ? काय झालं?"
नाही, येडाबेडा आहेस काय म्हटलं. नारायणला काही कळले नाही. तो करून सखारामकडे बघत राहिला. काय झालं काय? सखारामाने नुसता हावभाव करून त्याचा निषेध केला. सांगतोय मी, खुना करतोय. ताप आला होता ना म्हणून विचारतोय. तर तुझी आपली एकच रिगाटी. होय साहेब, होय साहेब. हॅ? असं होय. तरी म्हटलं तू तोंड का वेडीवाकडी करीत होतास? मला वाटलं तू साहेबांची नक्कल करीत होतास की काय? काय बोलतोस काय मर्दा? बरं, पण तुझं म्हणणं तरी काय? अरे कशाला रिकामी कटकट लावून घेतलीस पाठीमागनं? म्हणजे? मग सखारामने 10-5 मिनिटं खर्च करून आपलं म्हणणं सांगितलं. तालुक्यातील फिरती हे भारी वाईट काम असते. नसता ताप होतो. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ येते. पोटाला वेळेवर काही मिळत नाही. एखाद्या वेळी भाकरी आणि मिरची यांचे फाके मारावे लागतात. आणि एखाद्या वेळी तर शुद्ध आणि स्वच्छ पाण्यावरच भूक भागवण्याची पाळी येते. म्हणून सहसा कोणी हे काम पत्करत नाही. अगदीच गळ्यात पडलं तर कोणीकडून तरी गेल्याचा आणि चौकशी केल्याचा रिपोर्ट टाकायचा. मोकळं व्हायचं. आरोपी धरूनच आणतो. असल्या विचित्र प्रतिज्ञा तर कोणीच करत नाही. शहाण्या माणसाने प्रकरण फाईल करून मोकळे व्हायचे असते. पुढच्या उद्योगाला लागायचे असते. इतका सगळा उपदेश करून सखाराम म्हणाला, म्हणून तुला मगाशी बाबा चांगलं सांगत होतो. नारायणला काही मनातून त्याचे बोलणे पसंत पडले नाही. तो तुटकपणे म्हणाला, अरे पण कामं करून दाखवायला नकोत का आपण? त्याशिवाय कसं होईल? बढती कशी मिळेल? बढतीचं काय मर्दा घेऊन बसलास? ती काय मिळतच असती की. ती कुणासाठी थांबून राहीत नसती. आलं लक्षात? पण सांगितल्याप्रमाणे काम केलं, धरून आणला आरोपी खरोखरच, तर नाव होतं का नाही आपलं? मिळीव बाबा नाव, कच्चून मिळीव. असे म्हणून सखाराम घरी गेला. मनाशी काहीतरी ठरवीत नारायणही आपल्या घरी गेला. पहाटे उठून जायचं म्हणून जेवणखाण करून लवकर झोपला. नारायण बाहेर पडला त्यावेळी पहाटेचे 4:30 झाले होते. आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरलं होतं. सगळीकडं असा अंधार दाटला होता की पायाखालचेही धड दिसत नव्हते. वारा पडला होता. उकडल्यासारखे वाटत होते. पाऊस येण्याची सगळी चिन्हे दिसत होती. नारायणाने सायकलचा जोरात झपाटा मारला. पाऊस यायच्या आत नीट वाटेला लागले म्हणजे बरे. उपरी 5 कोस आहे. निदान 1.5 तास तरी लागणारच. उजाडायला तिथे जाऊन काम आटोपले तर बरेच आहे. पोलीस पाटलाच्या माहितीने कुठेतरी जेवावे आणि पुन्हा टांग मारावी. माणूस मिळाला तर धरूनच आणावा. मिळाला तर नकोच, त्याला मिळवायचाच. मग घरी परत यायला रात्र झाली तरी हरकत नाही. इतके सगळे मनाशी घोकीत नारायणाने जोरात सायकल मारली. गाव मागे पडले. मोठी सडक लागली. गावाजवळची थोडी झाडे मागे राहून उघडे बोडके माळरान लागले. आणि एकाएकी जोराचा पाऊस सुरू झाला. दिवस पावसाळ्याचे होते. हस्त नक्षत्राच्या पावसाने एकदम असा तडाखा उडवला की 2 मिनिटे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. एखाद्या लोखंडाच्या कांबीसारख्या जाड धारा त्या एकाएकी कोसळू लागल्या. निवाऱ्याला तर आसपास एक झाडही नव्हते. नारायण असा चिंब भिजून निघाला. त्याचे सबंध कपडे पाण्यात बुचकळल्यासारखे दिसू लागले. कपड्यांवरून पायापर्यंत थेट पाण्याची धार लागली. डोळ्यांना काहीच दिसेना. तोंडावरून एकसारखा हात फिरवीत पाणी निपटून काढीत नारायणाने आणखी थोडा वेळ सायकल मारली. पण पिशवीतल्या कामाच्या कागदाची आठवण होताच तो दचकलाच. हे कागद एकदम जर भिजून गेले तर मग सगळाच बेंडबाज्या. मग कशाचा तपास आणि कशाचं काय? मुकाट्याने खाली उतरून त्याने सायकल थांबवली. पिशवी चाचपली. कागद भिजायच्या बेतात आलेच होते. पण अजूनही ते भिजले नव्हते. सुटकेचा निश्वास सोडून त्याने ते बंडल घाईघाईने काढले आणि कपड्यांच्या आत पोटाशी खोवले. तोवर कागदाच्या पोटात थोडाफार पाण्याचा साठा झाला होता.
पण आता त्याला काही उपाय नव्हता. नारायणाच्या ध्यानात आलेच होते, म्हणून तो पुन्हा बसलाच नाही. हाताने सायकल धरून तसाच निघाला. पाऊस एकसारखा कितीतरी वेळ सडसडत राहिला. ढग गडगडले, मोठमोठ्या विजा चमकल्या. पाण्याचे लोटच्या लोट रस्त्यावरून वाहू लागले. कपड्यातून पाणी आत अंगात शिरले. सचैल स्नान केल्यासारखे वाटू लागले. अंग चांगलेच काकडले तरी नारायण चालतच होता. मधून मधून कडाकणाऱ्या विजांच्या उजेडात रस्ता बघून चालत होता. असा तास दीड तास गेला आणि मग पाऊस हळूहळू कमी झाला. आभाळ निवळले, अंधुक दिसू लागले. पाऊस चांगलाच बंद झाल्यावर नारायणला जरा हुशारी वाटली. चालायचंच असं एखाद्या वेळी, असे पुटपुटत त्याने सदरा काढला, पायजमा काढला. मग सगळे कपडे पिळून त्यातले पाणी निथळले आणि मग पुन्हा अंगात घातले. आता दिसायला लागण्या इतके फटफटले होते. हे बघून त्याने पुन्हा सायकलवर टांग मारली. तशा रस्त्यातून पायटे मारले. 10-15 मिनिटं नीट गेली. फरलांग 2 फरलांग अंतर नीट तुडवले. मग काय बिघडले कोण जाणे. एकाएकी सायकलची साखळीच निसटली. पॅन्डल एकदम अधांतरी फिरले आणि सायकलचे चाक कडेने चिखलात घसरून असे आडवे झाले की नारायण एकदम खालीच कोसळला. धप्प दिशी चिखलात पडला. राडीने घाण पाण्याने त्याचे सबंध कपडे भरले. तोंडावरही एक पातळ काळा थर एकसारखा सगळीकडे बसला. सायकल खाली एक पाय अडकून त्याला चांगला मार बसला आणि तो मोठ्यांदा ओरडला, मेलो मेलो, अगं आई ग. जवळून वाहणाऱ्या ओघळीतल्या पाण्याने अंग आणि कपडे यांच्यावरील राड पुसून नारायणाने साखळी बसवली आणि तो पुन्हा वाटेला लागला. तेव्हा आणखी अर्धा पाऊण तास गेला होता. त्याच्या कपड्याला निराळा रंग आला होता. सायकलची चेन एकसारखी खाली पडत होती. वर बसणे शक्यच नव्हते. आता आभाळ चांगलेच निवळले होते. उन्हे पडली होती. पावसानंतर येणारा गार वारा अंगाला झोंबत होता. जिकडे तिकडे चिखल आणि राड झाली होती. रस्त्याकडेने गढूळ पाणी खळाळत चालले होते. दुखणारा पाय तसाच ओढीत नारायण आणखी थोडा वेळ चालला. कन्हत कुतत चालला. शेवटी रस्त्याला 2-3 गाडीवाटा फुटल्या. तिथे तो गोंधळून उभा राहिला. यातली नेमकी उपरीची वाट कोणती याचा अदमास घेत थांबला. काय करावे हे मनाशी ठरवू लागला. तेवढ्या समोरून एका हाडकुळ्या तट्टावरून त्याला येणारा म्हातारा दिसला. नारायणने सुटकेचा निश्वास सोडला. देवच धावत आला म्हणायचा. कुणी भेटले नसते तर आपण काय केले असते, कुणाला विचारले असते. हा म्हातारा भेटला हे ठीक झाले. त्याला विचारले म्हणजे संपले. एका हातात सायकल धरून वाट पाहत नारायण उभा राहिला. मोठ्या कष्टाने थांबला. पण म्हाताऱ्याचे तट्टू अगदी अस्सल होते. ते इतके हळू चालत होते की ते स्वतः चालत होते असे वाटतच नव्हते. बिचारा रस्ता अंग चुरून कसाबसा त्याच्या पायाखालून चालला असावा असेच कुणीही शपथेवर सांगितले असते. सुमारे 15 मिनिटांनी तट्टू नारायणच्या सायकलजवळ येऊन डेरे दाखल झाला. तेव्हा नारायणाने हुश्य केले. मग एक हात वर करून वर बसलेल्या म्हातारबुवांना तो म्हणाला, रामराम पाहुणे. म्हातारा मिसमिस डोळे करून त्याच्याकडे लांबून पाहत होता. चेहऱ्यावर आणखी सुरकुत्या पाडून हात वारे करून तो खेकसला, काय? ह्यातली उपरीची वाट कुठली म्हणायची? म्हाताऱ्याने तोंड जरा वेडवाकडे केलं. हा समोरचा माणूस काय बोलतो आहे हे समजून घेण्याचा आदमासाने प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आल्याचे चेहऱ्यावरून काही दिसले नाही. शेवटी पुन्हा खेकसून तो म्हणाला, काय म्हणाल्यासा? नारायणाने थकून जाऊन एक सुस्कारा सोडला. मग नेट धरून त्याने मोठ्यांदा विचारले. तेव्हा म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समजल्याचे हसू पसरले. मान डोलावीत तो म्हणाला, हा हा, उपरी होय. हा हा, उपरी. हाये हाये, उपरी हाये हा. आगा ते मला माहीत आहे, पण कोणत्या वाटेनं जायचं? लई चिखल आहे तिकडं. आहो असू द्या.
म्हाताऱ्याने हाताने वाट दाखवली. तेव्हा नारायणाने त्याला रामराम केला. तट्टू चालू लागले. हळूहळू 4-5 पावले पुढे गेले. नारायणला वाटले त्याला आणखी काही गोष्टी विचाराव्यात, माहिती घ्यावी. पण म्हाताऱ्याचा एकंदर नूर बघून त्याने आपला बेत रद्द केला. तो मुकाट्याने उपरीच्या वाटेला लागला. वाट कच्ची होती. ठिकठिकाणी वेडीवाकडी झाली होती. खाचखळगे होते. दगडधोंडे काटेकुटे होते. पावसाच्या पाण्याने त्यात आणखी गंमत आणली होती. ढोपर चिखल झाला होता. नारायणचा पाय एकदम एका खड्ड्यात गेला आणि मुरगळलाच. पहिला पाय दुखत होताच, आता राहिलेला पायही लचकला. तेव्हा मात्र तो मटकन खालीच बसला. कपाळाला हात लावून विचार करू लागला. ही नसती पिढा आपण पाठीमागं लावून घेतली, असे त्याच्या मनात सारखे येऊ लागले. रात्री सखाराम जे बोलला ते खरे होते, अशी उगीच रुकरुक वाटू लागली. पण छे, असे वाटणे बरोबर नव्हते. काम म्हणजे काम, त्यात थोड्याफार अडचणी यायच्याच. असे मनातले विचार झटकून देऊन नारायणाने काहीतरी ठरवले. मग बराच वेळ खटाटोप करून त्याने सायकलची चेन नीट बसवली. ती पुन्हा पडणार नाही असा बंदोबस्त केला आणि सायकलवर टांग मारली. दुकऱ्या पायाने जोराने पॅन्डल मारले. धडाधड आपटत ठेचकाळत आणखी 1 फरलांगाची वाट सरली. मग फुस्स करून आवाज आला. नारायणाला जोरात हिसका बसला. कमरेत एकदम सनक भरली. धडपडून खाली उतरून नारायणाने पाहिले. त्याने केलेला अंदाज अगदी बिनचूक होता. सायकलचे पुढचे चाक एकदम पंक्चर झाले होते. आता मात्र कठीण होते. चालणे तर कठीण होतेच, पण सायकल ही निरुपयोगी झाली होती. अंग गारठले होते आणि अंगातला उत्साहही वितळला होता. सायकल आणि पाय दोन्ही ओढत जडपणे कसाबसा अर्धा तास काढला. पण मग अगदीच कठीण झाले. त्याचे 1 पाऊलही पुढे पडेना. डोळ्यांना अंधारे आल्यासारखे वाटू लागले. सगळ्या अंगात शिनवटा भरला. शेवटी कुठली तरी वस्ती मध्ये लागली तेव्हा तो थांबला. सायकल रस्त्यावर टाकून मटकन खालीच बसला. वस्तीवरचे कुत्रे त्याच्याकडे बघून मोठमोठ्याने भुंकू लागले. थोड्या वेळाने एक पटकेवाला गडी वस्तीबाहेर आला. रस्त्यावर येऊन नारायणाकडे बघत उभा राहिला. तेव्हा नारायण भुईसपाट सुरात बोलला. अहो पाहुणे, अजून उपरी किती लांब राहिली हो? उपरी असल कोसभर, लई नाही. गाव अजून कोस 1.5 कोस आहे म्हटल्यावर नारायणाच्या काळजाने ठावच सोडला. त्याची उरली सुरली शक्ती एकदम खलास झाली. थकून जाऊन तो बोलला. काय, अजून कोस 1.5 कोस आहे? मग काय, लबाड सांगतोय होय आम्ही? त्या पटकेवाल्याला एकदम राग आल्यासारखा दिसला. तसं नाही हो. मग कसं? आता चालायचं कसे एवढ्या लांब? का, सायकलीचं काय करता मग तुम्ही? अहो ती पंक्चर आहे. तुमच्याकडं सामान आहे का पंक्चर काढायचं? छा छा, आमच्याकडं सायकल असती फकस्त. मग पंक्चर झाली तर काय करता हो? तरवडाचा पाला घालायचा. पंक्चरचा बाप आहे त्यो. मग देता का भरून आमच्या सायकलीत? पटकेवाल्याने उपरोधाने मुंडके हलवले. भले, हा बरा उपकार झाला बाहेर आलो ते. चुकलंच म्हणा की आमचं. पाहुण्याची अशी बडबड आणखी थोडा वेळ चालू राहिली असती, पण नारायणाची सहनशक्ती आता संपुष्टात आली होती. थोडा वेळ गप्प राहून त्याने बघितले. मग जरा पोलिसी हिसका दाखविला. गुरगुर केली. दम भरला. तेव्हा पाहुणा एकदम नरमला. हा गडी साधासुद्धा नसून अगदी 100% पोलीस आहे, अशी त्याची खात्री पटल्यावर तो हबकलाच. गडबडीने त्याने तरवडाचा पाला ओरबाडला आणि सायकलच्या टायरमध्ये गच्च भरला. सायकलला नीटनेटकी केली. न मागता नारायणाला प्यायला पाणी आणून दिले. प्रेमळपणाने सूचना केली. हवालदार, गावात पाणी अजिबात पिऊ नका हं. आपला दुकरा पाय चोळीत नारायण रस्त्याच्या कडेलाच तंगड्या फाकून एखाद्या कात्रीसारखा बसला होता.
तो आश्चर्याने म्हणाला, होय का? का बरं? अहो समद गाव नसलंय. नाचलंय म्हणजे? समद्या गावात नारू झालाय, जे ते लंगडत चालतंय. घरोघरी दणका हाय नुसता. आता नारायण दचकलास. बाप रे, आता मग? मग काय, पाणी प्यायचंच नाही. एकदम घरी जाऊन प्यायचं. एक अक्षरही न बोलता नारायण उठला. सायकलवर टांग मारून तो निघाला. हळूहळू पाय मारीत गावापाशी येऊन पोचला. तेव्हा दुपारचे 12 वाजून गेले होते. वरून अश्विनातले ऊन तापत होते आणि पोटात कावळे ओरडत होते. भयंकर भूक लागली होती. पायातला ठणका सगळ्या अंगात उतरला होता. गावच्या सीमेजवळ येऊन पोचल्यावर नारायण कसाबसा खाली उतरला. चालू लागला. गावात शिरल्याबरोबर समोर दिसलेल्या माणसाला हाक मारून त्यानं विचारले, ए, पाटील कुठं आहेत? कोण? पाटील म्हणता? असे म्हणून त्या माणसाने डोळे मिटून एकदम जे तोंड वर आभाळाकडे केले ते बराच वेळ खाली आणलेच नाही. नारायणाने पुन्हा प्रश्न विचारले. तेव्हा कुठे तोंड खाली आलं. डोळे उघडले गेले. पाटील होय, असतील की घरी. घरी का चावडीवर? होय होय, चावडीवर बी असत्याल. होय का? नाहीतर रानाबिनात गेला असतील एखाद्या वेळेस. त्याचा काय नेम नाही. रानात सुद्धा गेला असतील. हे उत्तर ऐकून नारायण कंटाळला. काय? पण गावाबिवाला निदान गेलं नाहीत ना? अहो, गेलं तर काय आम्हाला विचारून जात्यात? काय काम निघालं तर जाणारच की हो माणूस. त्या माणसाचा हा प्रकार पाहून नारायणाने त्याचा नाद सोडला. तो तसाच पुढे गेला. वाटेत भेटलेल्या आणखी एक दोघा माणसांना त्याने गाठले. त्यांच्याजवळ चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की पाटील घरीच आहे. त्याला नारू झाला असल्यामुळे स्वारी 4 दिवस झाले निजूनच आहे. घराबाहेर कुठे पडलेलीच नाही. घरी जाऊन पाटलाची ओळख पाळख झाल्यावर नारायण हास्यहुस्य करीत बसला आणि थोड्या वेळाने म्हणाला, पाटील, आपण आपलं काम मागणं करू. मला आता भूक लागली. होय का? पाटलाने मान डोलवली. काय हरकत नाही. डबा आणलाय का पिशवीतनं? घ्या खाऊन. नारायण चिडून म्हणाला, अहो, डबा आणला नाही मी. आणि आता हो? आता हो काय? काहीतरी व्यवस्था करा की तुम्हीच. का उपाशी बसवताय मला? छा छा, तसं कसं? पाटील पायदाबीत बोलला. अहो, उपाशी राहून कसं चालल? पर ह्यो मी असा हातरुणावर पडून हाय. आता तुमची काय व्यवस्था करणार मी? सांगा की तुम्हीच. अहो, मग सांगा की कुणाला तरी. आता ते बी आम्हाला सांगायला लागते होय. पर समद भडवं हलकट आहेत. मग पाटलाने एकदम सूर चढवला. बराच वेळ गावातल्या सगळ्या लोकांची नावे घेतली आणि एकूण एकाचा उद्धार केला. सगळ्यांना वेगवेगळ्या शिव्या दिल्या. आपले गाव कसे नालायक आहे याचा लांबलचक पाडा वाचला. इकडे भुकेने नारायणाची आतडी तुटायची वेळ आली होती. त्याने फिरून पाटलाला आठवण करून दिली. तेव्हा पाटील म्हणाला, हवालदार, आता असं करूया. कसं? आधी आपलं काम आटपूया. काय चोरीमारी झाली ती नीट बघा. आता तिथं हाय काय बघण्यासारखं म्हणा. तवर मी घरात सांगतो भाकऱ्या टाकायला. आल्यावर जेव्हा फसकलास. काय? नारायणाने मुकाट्याने मान हलवली. नाहीतर आता दुसरे करण्यासारखे काय होते? चला मग, आपण आधी काम आटपूया. होय की, चला. असे म्हणून पाटील उठला. स्वयंपाकघराकडे तोंड करून तो ओरडला, काय ग? भाकऱ्या टाक 2 लवकर. त्याबरोबर आतून आवाज आला, पर पीठ नाही की भाकरीला घरात. अगं मग आण कुठनं तरी. बघ मिळतंय का उसनं पासनं. चला हवालदार. लंगडत लंगडत पाटील चालू लागला. नारायणही जरा लंगडतो आहे
हे बघून तो म्हणाला, काय हो, तुम्हाला बी नारू झाला? नारायण रागारागाने म्हणाला, अहो पाय मुरगळलाय माझा. हा हा, मग हरकत नाही. दोघेही लंगडत लंगडत निघाले. दारापर्यंत आले. जेवणाच्या व्यवस्थेचा एकंदर प्रकार पाहून नारायणाच्या पोटात गोळाच आला होता. त्याने विचारले, पाटील, किती लांब आहे हे फुटलेलं घर? पाटील एक हात वर करून सहज सुरात बोलला, हे इथं अर्ध्या कोसावर पांढऱ्याची वस्ती आहे नव का, तिथंच. आ, आणि मग तिथं जायचं कसं? आवो कसं म्हणजे, चलतच की. बाप रे, गाडी बिडी नाही का? गाडी हाय हो, पर त्याच्या बायली बैलच नाहीत. छान, मग तिथं हा आपला पांगुळगाडा पोचायचा कसा? अहो सायकल हाय नव तुमची, घ्या की डबल सीट मला, चनान पळत जाऊ. आ, आणि वाट कशी काय आहे? अहो रस्ता समजा सारखाच की, या दिसात लई चिखल, गपकन गुडगाभर पाय जातोय. मध्ये एक वडा हाय, बाकी काय भ्या नाही. एवढे सांगून पाटलाने त्या वाटेचे असे काही भयानक वर्णन केले की आता मात्र नारायणाच्या डोळ्यासमोर भर दिवसा काजवे चमकले. त्याचे पाऊल पुढे पडेच ना. घरकन मागे वळून तो परत ओसरीवर बसला आणि थकलेल्या सुरात बोलला, पाटील, आता नाही गेलो तर नाही का चालायचं? हे ऐकल्यावर पाटलाच्या तोंडावर एकदम हुशारी आली. त्याचे डोळे चमकले. गपकन खाली बैठक मारून तो खाजगी सुरात बोलला, अहो आत्ताच कशाला, अजिबात नाही गेलं तरी सुद्धा चालतंय. आ, आणि मग वर्दी रिपोर्ट? त्याचं काय घेऊन बसल्यासा, मी करतो तिची व्यवस्था. म्हणजे? अहो हिथंच बसून करायची समधी चौकशी. सुखाचा जीव का दुःखात घालायला लागलाय? निवा तुम्ही. समधी चौकशी केली, काय पत्त्या लागत नाही. अहो समद असंच करते ती की. आणि तुमची सही? हा, करतो की मी ती. नारायणाने मुकाट्याने पिशवीतले कागद काढले. भराभर मजकूर खरडला. लिहून टाकले. सर्व चौकशी केली. काय मुद्देमाल चोरीला गेला ते पाहिले. तपास केला. काही पत्ता लागत नाही. मग पाटलाची सही घेण्याकरता त्याने कागद पुढे केला. पाटलाने न बघता सही ठोकली. कागद नारायणापुढे टाकून तो बोलला, आता पडा गटकाभर. जेवून खाऊन उद्याच्याला का जाईनासा? नारायणाने निमूटपणे मान हलवली. पुन्हा तो कागद हातात घेऊन वाचला आणि शेवटी राहिलेला भाग लिहून टाकला. अर्जदाराचा कोणावरही वहीम नाही. सबब प्रकरण फायनल. धन्यवाद.